In this video, we learn 9th Mathematics paper first, chapter number 1 set. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 9वी गणित प्रकरण पहिले पेपर 1 मधील संच हा भाग पाहणार आहोत. यामध्ये संच म्हणजे काय, संच लिहिण्याच्या पद्धती, सराव संच 1 आणि त्यामधील सर्व उदाहरणे. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर सेट अँड द प्रॅक्टिस सेट 1.1. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण पेपर फर्स्ट 9th मॅथमॅटिक्स, 9th मॅथ्स पेपर फर्स्ट. And the chapter number first सेट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सेट हा 9वीचा पेपर 1 मधील पहिला चॅप्टर या ठिकाणी पाहत आहोत. आणि या चॅप्टरमध्ये मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेतून आपणास स्पष्टीकरण मिळतील. इंग्लिश प्लस मराठी. आपण कोणत्याही माध्यमातून शिकत असाल तर मराठी आणि इंग्रजी सहज आणि सोप्या भाषेमध्ये आपण यापूर्वीही व्हिडिओ पाहिलेले आहेत. आपल्या चॅनलवर 4th to 10th all textbook syllabus available. So let's start the first chapter of set 9th mathematics paper first, chapter number 1. In this chapter we learn about set introduction, means introduction of set, types of set, equal set, subset, universal set, Venn diagram, interaction and union of set, means intersection and union of set, number of element in a set. हे जर आपणास मराठीमध्ये पाहायचं असेल तर आजच्या या घटकामध्ये आपण पाहणार आहोत संच म्हणजे काय, संच ओळख, संच कशाला म्हणतात, संच कसा डिफाइन करायचा, टाइप्स ऑफ सेट, संचाचे प्रकार, इक्वल सेट, समान संच, इक्वल म्हणजे समान, सबसेट यालाच आपण मराठीमध्ये उपसंच असं म्हणतो, युनिव्हर्सल सेट म्हणजे विश्वसंच, वेन डायग्राम, वेन आकृती, इंटरसेक्शन म्हणजेच संचाचा छेद, युनियन ऑफ सेट म्हणजे संयोग म्हणजेच छेद संच आणि संयोग संच. त्याचबरोबर संचातील घटकांची संख्या, या सर्व घटकांचा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रत्येक पॉइंट अगदी मराठी इंग्रजी दोन्ही माध्यमातून तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी शिकायला भेटेल. तर सुरुवात करूया आपण इंट्रोडक्शन ऑफ सेट लगेच. लेट्स स्टार्ट द इंट्रोडक्शन ऑफ सेट. Set means a particular object, particular members or particular things, particular letters, or definitely you can write it. म्हणजेच सेटमध्ये आपण असे निश्चित असे घटक किंवा संख्या, अक्षर हे लिहू शकतो, त्यांना आपण सेट असं म्हणतो. उदाहरणार्थ डेज ऑफ वीक. तर तुम्ही फिक्स सांगू शकता आठवड्याचे दिवस किती आहेत, और नेम ऑफ ओव्हेल्स तुम्हाला निश्चित सांगता येतात. तर निश्चित सांगता येणारा जो काही घटक असेल, मीन्स डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट, those group are called set.
म्हणजेच निश्चित आणि स्पष्टपणे आपण एखाद्या घटकामध्ये एखाद्या संचामधील घटक सांगू शकत असेल तर त्यालाच आपण सेट असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल डे ऑफ वीक, आठवड्याचे दिवस आहेत. नेम ऑफ ओव्हेल्स, ओव्हेल्सची नावं असतील. और इवन नंबर, इवन नंबर्स फ्रॉम 1 to 100. सो डेफिनेटली यू कॅन से इट. तर आपल्याला निश्चितपणे सांगता येते की 1 ते 100 मध्ये किती समसंख्या आहेत, किती विषम संख्या आहेत, यालाच आपण सेट असं म्हणतो. जर आपल्याला एखादं उदाहरण असं सांगितलं, सपोज दॅट ब्रेव पीपल इन युअर विलेज, म्हणजे तुमच्या गावातील धाडसी व्यक्ती. तर आता तुमच्या गावातील धाडसी व्यक्ती तुम्ही सांगू शकता का? डेफिनेटली नाही सांगू शकत. तर याला आपण सेट म्हणत नाहीत. म्हणजे सेट कन्सिडर करत असताना किंवा सेट काउंट करत असताना त्यामधील प्रत्येक ऑब्जेक्ट आपल्याला डेफिनेट सांगता आला पाहिजे, तरच आपण त्याला सेट असं म्हणू शकतो किंवा आपण त्याला सेट असं डिफाईन करतो. तर सेटची पर्टिक्युलर डेफिनेशन काय आहे समजून घेऊयात. तुम्ही पण लिहून घ्या, कारण प्रत्येक पॉइंट या ठिकाणी महत्वाचा आहे. सेट डिफाइन्ड ॲज or if we can definitely and clearly decide the object of a given collection, then that collection is called a set. Already या व्याख्या पुस्तकामध्ये पण दिलेल्या आहेत. This definition given in your book also. तर ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमके सांगता येतात, अचूक आणि नेमके सांगता येतात, त्यांना समूहांना संच असे म्हणतात. तर हे परफेक्टली लक्षात ठेवा. रिमेंबर इट. पुन्हा एकदा रिपीट करतो मी. इफ वी नो और इफ वी से डेफिनेटली अँड क्लिअरली डिसाइडेड ऑब्जेक्ट ऑफ अ गिवन कलेक्शन, देन दॅट कलेक्शन इज कॉल्ड अ सेट. म्हणजे ज्या समूहातील घटक अचूक आणि नेमके सांगता येतात त्या समूहांना संच असे म्हणतात. संच लिहायचा कसा हे तर आपण शिकणारच आहोत, त्याची पण आपली प्रॅक्टिस होणारच आहे. पण काही गोष्टी आपण लक्षात घेऊयात. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युजिंग द कॅपिटल लेटर. म्हणजे तुम्हाला जर एखादा सेट लिहायचा असेल तर तो सेट लिहित असताना त्या सेटला कॅपिटल लेटरचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल सेट ऑफ इवन नंबर फ्रॉम 1 to 5. सपोज दॅट ए set of even number 1 to 10, 2, 4, 6, 8 and 10. Here the A is a set of even number from 1 to 10. म्हणजे या ठिकाणी हे जे ए अक्षर वापरलेलं आहे तर हे कॅपिटल मध्येच वापरायचं आहे. जर तुम्ही हे या पद्धतीने जर लिहिलं ए सेट ऑफ 2, 4, 6, 8, 10, this is a wrong method because this set is denoted by capital letter and this is wrong. So सेट दर्शवत असताना कॅपिटल अक्षरांचाच वापर करा. एलिमेंट लिहित असताना समजा तुम्हाला या ठिकाणी सेटमध्ये काही एलिमेंट लिहायचे असतील किंवा घटक लिहायचे असतील तर ते तुम्ही स्मॉल किंवा कॅपिटल वापरू शकतात, परंतु नेम ऑफ सेट ऑलवेज कॅपिटल लेटर्स. अँड सेकंड द एलिमेंट रिटन इन कर्ली ब्रॅकेट. तर हे जे आपण एलिमेंट लिहिलेले आहेत तर हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे. यालाच मराठीमध्ये महिरपी कंस असं सुद्धा म्हटलं जातं. महिरपी कंसामध्ये लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे तुम्ही सेट लिहित असताना या पद्धतीनं सेट अजिबात लिहायचा नाही. 2, 4, 6, 8, 10. दिस इज रॉंग मेथड बिकॉज सेट ऑलवेज रिटन इन कर्ली ब्रॅकेट. So remember it. This is wrong. This is also wrong because here
curly bracket not used and here the capital letter not used. So this is a wrong method to return a set. म्हणजे सेट लिहित असताना या दोन्ही पद्धती सेट लिहिण्याच्या चुकीच्या आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट सम सेट इन मॅथमॅटिक्स लाईक नॅचरल नंबर्स म्हणजेच नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या तर नैसर्गिक संख्यांचा सेट या ठिकाणी n अक्षराने दाखवतात, डिनोटेड बाय n and this n also capital N and here in curly bracket the natural number start from 1 2 3 and so on. तर या ठिकाणी याचा अर्थ असा आहे की यामधले सेट आपण डेफिनेटली लिहू शकतो, पण हे इन्फिनाइट आहेत, म्हणजेच असंख्य या ठिकाणी संख्या असू शकतात नॅचरल नंबर, पण डेफिनेटली यू कॅन राईट इट. देन सेकंड होल नंबर इज डिनोटेड बाय W. होल नंबर म्हणजेच पूर्ण संख्या, पूर्ण संख्यांचा संच. थर्ड इंटीजर डिनोटेड बाय I, कॅपिटल I म्हणजेच पूर्णांक संख्या संच, पूर्णांक संख्या संच. Q फॉर रॅशनल नंबर अँड R फॉर रियल नंबर. म्हणजे कोणताही संच वापरत असताना तुम्हाला समजा तुमच्या वर्गातील मुलांचा संच लिहायचा तर त्या ठिकाणी n यूज करू नका. इफ यू राईट द नेम ऑफ अल्फाबेट तर त्या ठिकाणी W चा वापर करायचा नाही. आपल्याला ABCD इतर भरपूर अक्षरे आहेत. यू कॅन यूज धीस लेटर्स फॉर अदर सेट व्हाईल रायटिंग. म्हणजे इतर सेट लिहित असताना तुम्ही इतर अक्षरांचा वापर करू शकतात, पण n only for natural numbers, W for whole numbers, I for integers, Q for rational number and R for real number. It's remember here the rational number म्हणजेच परिमेय संख्या, परिमेय संख्यांचा संच. and next real number म्हणजेच वास्तव संख्या, वास्तव संख्या संच. Now we see the next part here, the method of writing set. सेट लिहिण्याच्या पद्धती. तर सेट लिहिण्याच्या दोन पद्धती आहेत. एक लिसनिंग मेथड, त्यालाच आपण रोस्टर मेथड असं सुद्धा म्हणतो, अँड सेकंड रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. तर या ठिकाणी दोन नावं इंग्लिशमध्ये आपल्याला आहेत प्रत्येक सेटसाठी. तर पहिली जी मेथड आहे त्याला मराठीमध्ये यादी पद्धत असं म्हटलं जातं. या पद्धतीला मराठीमध्ये यादी पद्धत, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म इट्स नोन एज इन मराठी गुणधर्म पद्धत. गुणधर्म पद्धती. तर लक्षात ठेवा, लिस्निंग मेथड, रोस्टर मेथड दोन्हीही नाव एकासाठी वापरलं जातं, त्याला मराठीमध्ये यादी पद्धत म्हणतात. अँड रूल मेथड अँड सेट बिल्डर फॉर्म यालाच गुणधर्म पद्धत असं म्हटलं जातं. तर हे नेमकं काय आहे किंवा याचा वापर कसा केला जातो हे आपण समजून घेऊयात. फॉर एक्झाम्पल द फर्स्ट मेथड, लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड यालाच यादी पद्धत असं म्हटलं जातं. तर या पद्धतीमध्ये संचाचे सर्व घटक हे महिरपी कंसामध्ये लिहितात. आणि या ठिकाणी त्याची यादी पण केली जाते. फॉर एक्झाम्पल जर आपल्याला उदाहरण घ्यायचं असेल तर या ठिकाणी यादी पद्धतीसाठी even number from 5 to 15 म्हणजेच 5 ते 15 या दरम्यानच्या समसंख्या. तर या ठिकाणी ए सेट even number from 5 to 15 म्हणजेच 6 8 10 12 and 14. तर यादी पद्धतीमध्ये पहा सेट कसा लिहिला जातो.
A is equal to in curly bracket 6, 8, 10, 12 and 14. म्हणजेच या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, हे सिक्वेन्सलीच लिहावं असं काही नाही. तुम्ही याचा सिक्वेन्स या पद्धतीने पण ठेवू शकतात. सपोज दॅट 10, 12, 6, 14, 8. बट ऑल एलिमेंट कव्हर्ड फ्रॉम 5 to 15. म्हणजे याचा क्रम मागपुढे तुम्ही लिहू शकतात, इंटरचेंज करू शकतात, परंतु सर्व एलिमेंट त्या ठिकाणी आपल्याला कव्हर करायची असतात. तर यालाच लिसनिंग मेथड असं म्हटलं जातं. यालाच रोस्टर मेथड, मराठीमध्ये यादी पद्धत. तर यादी पद्धतीमध्ये या पद्धतीने आपण हे अक्षर लिहू शकतो. सेकंड एक्झाम्पल, फर्स्ट अँड सेकंड. Set of all letters in word BANK, बँक. तर आता ह्या बँक या शब्दातील सर्व लेटरचा आपल्याला सेट लिहायचा आहे. तर या ठिकाणी आपण कोणतेही अक्षर घेऊ शकता. कॅपिटल B इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट BANK. तर या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी वापरता येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा एखादा अक्षर डबल आलं तर ते फक्त एकच वेळेस वापरलं जातं. फॉर एक्झाम्पल जर आपण दुसरा शब्द घेतला, सपोज BOOK, बुक. तर यांचा जर सेट आपल्याला लिहायचा असेल, सो सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट BOK मीन्स रिपीटेड लेटर्स आर राईट ओनली वन्स टाइम. म्हणजे जे काही अक्षर डबल येतात किंवा रिपीटेड येतात ते फक्त एकदाच लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. कारण इथं ओ हे 2 वेळेस जरी दिसत असलं तरी सेट लिहित असताना आपण ते ओ एकच वेळेस घेतलेलं आहे. तर या पद्धतीनं लिसनिंग मेथड किंवा रोस्टर मेथड, यादी पद्धत ही आपण समजून घेतलेली आहे. तर यादी पद्धतीमध्ये डायरेक्ट एलिमेंट आपण लिहू शकतो. यानंतर दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. यालाच आपण गुणधर्म पद्धत असं सुद्धा म्हणतो. मराठीमध्ये गुणधर्म पद्धती आणि इंग्लिशमध्ये रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म. तर पहा, या पद्धतीनं सेट आपण लिहायचा कसा. फॉर एक्झाम्पल जे आपण पहिलं उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण आपण या ठिकाणी घेऊयात. इवन नंबर्स फ्रॉम 5 to 15. तर हेच आपण आता गुणधर्म पद्धतीने कसे लिहिणार, गुणधर्म पद्धतीमध्ये कसं लिहायचं, तर हे आपण समजून घेऊयात. तर गुणधर्म पद्धतीमध्ये लिहित असताना हियर सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट X. Here set A is a set of all X such that X is even number from 5 to 15 and curly bracket close. तर पहा, या पद्धतीने आपल्याला हे लिखाण करावं लागतं. तर यालाच आपण रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म, गुणधर्म पद्धती असं म्हणतो. तर याचं वाचन कसं करायचं आहे पहा, आणखी एकदा मी सांगतो. याचं वाचन करत असताना सेट A is the set of
ऑल एक्स, सेट ऑफ ऑल एक्स, याला आपण सेट ऑफ ऑल एक्स इथपर्यंत वाचलेला आहे पहा. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. ही जी उभी रेष आहे याला आपण सच दॅट असं म्हणतो. लक्षात ठेवा या उभे रेषेसाठी सच दॅट एक्स इज इवन नंबर, आणि पुढची ओळ जशाला तशी लिहायची आपल्याला. सच दॅट एक्स इज इवन नंबर फ्रॉम 5 to 15. पुन्हा एकदा रिपीट करतो. सेटचं रीडिंग कसं करायचं. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. तर याला आपण ऑल एक्स, या एक्स ला रीडिंग करत असताना ऑल एक्स असं म्हणायचं आहे. ही जी व्हर्टिकल लाईन आहे याला आपण सच दॅट असं म्हणतो. सच दॅट, आणि पुढचं जे आहे ते जशाला तसं एक्स इज इवन नंबर फ्रॉम 5 to 15. हेच जर आपण मराठीमध्ये लिहिलं समजा मराठी भाषेमध्ये, तर त्याचं वाचन कसं करतात. तर पहा, ए बरोबर, ए हा असा संच आहे की ज्यामध्ये ए चे घटक एक्स चे घटक असे आहेत की एक्स ही एक्स चे सर्व घटक असे आहेत की एक्स ही 5 ते 15 मधील समसंख्या आहे. एंड कर्ली ब्रॅकेट क्लोज. तर हा गुणधर्म या ठिकाणी महत्वाचा आहे. ए सेट असा सेट आहे ज्यामध्ये एक्सचे सर्व घटक एक्स ही किंवा एक्स हे 5 ते 15 मधील समसंख्या असणार आहेत किंवा आहेत. या पद्धतीने आपल्याला हे लिहावं लागतं. तर दोन्ही पद्धती तुम्हाला लक्षात आल्या असतील. फर्स्ट मेथड लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड, यालाच आपण मराठीमध्ये यादी पद्धत म्हणतो. आणि दुसरी पद्धत जी आहे ती म्हणजे रूल मेथड किंवा सेट बिल्डर फॉर्म, याला आपण गुणधर्म पद्धती असं म्हणतो. तर याचाच वापर करून काही सेट आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. तर या ठिकाणी पहा, दोन्ही पद्धतीमध्ये सेट कसे लिहिलेले आहेत आपल्या लक्षात येतील. रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म किंवा लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड. तर या ठिकाणी गुणधर्म पद्धतीमध्ये सेट कसे लिहिलेत आणि तोच यादी पद्धतीमध्ये कसं लिहिलेला आहे. फॉर एक्झाम्पल, ए इज अ सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट X is a letter of the word God. तोच A सेट जर आपण यादी पद्धतीने लिहिला तर GOD, म्हणजे या ठिकाणची फक्त लेटर लिहायची आहेत. हा A सेट आणि हा सेट दोन्हीचा मीनिंग एकच येतो. द मीनिंग ऑफ सेट A अँड द मीनिंग ऑफ सेट A सिमिलर, बट दिस इज अ सेट बिल्डर फॉर्म मेथड और रूल मेथड अँड हिअर द लिसनिंग मेथड और रोस्टर मेथड. म्हणजे ए सेट आणि ए सेट दोन्हीही सेट एकच आहेत, फक्त एक गुणधर्म पद्धतीने दाखवलेला आहे आणि दुसरा यादी पद्धतीने. दुसरं उदाहरण पाहूया आपण. बी इज अ सेट ऑफ ऑल वाय सच दॅट वाय इज अ नंबर such that y cube is equal to, here y square is equal to 49. y square is equal to 49. म्हणजे या ठिकाणी y ची किंमत काय असणार आहे. y square is equal to 49. तर y काय असतील मग, हेच यादी पद्धतीमध्ये -7 और +7, कारण यांचा जर स्क्वेअर केला आपण तर तो येतो 49. यानंतर पाहूया आपण थर्ड. C सेट
is a set of all z such that z is a multiple of 7 and less than 30. म्हणजे z काय आहे, मल्टिपल ऑफ 7 आहे आणि लेस दॅन 30 म्हणजे 7च्या पटीमध्ये आहे आणि 30 पेक्षा लहान आहे. 7च्या पटीमध्ये आणि 30 पेक्षा लहान. हियर C is equal to 7, 14, 21 and 28, multiple of 7 and less than 30. In this way we here compare two methods simultaneously, rule method and listening method or roster method. म्हणजे या ठिकाणी आपण दोन्हीही पद्धती एका सोबतच म्हणजे दोन्हीची ही तुलना करून आपण या ठिकाणी समजून घेतलेली आहे. यावर 1 मार्काचे प्रश्न परीक्षेमध्ये हमखास येतात 1 मार्कासाठी. म्हणजे तुम्हाला सेट यादी पद्धतीने लिहा किंवा गुणधर्म पद्धतीने लिहा यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर 1-2 मार्कासाठी यासारखे प्रश्न असू शकतात. तर यावरच आधारित आपल्याला या ठिकाणी पुढील भाग पाहायचा आहे तो म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.1. प्रॅक्टिस सेट 1.1 हियर सराव संच 1.1 आणि यामधील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आहे राईट द फॉलोइंग सेट इन रोस्टर फॉर्म. म्हणजेच पुढील संच यादी पद्धतीने लिहा. संच यादी पद्धतीने लिहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमात असेल तर सर्वांना समजेल या पद्धतीने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा आणि सर्वांनाच एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही पद्धती समजाव्यात. तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे सेट ऑफ इव्हन नॅचरल नंबर्स. यालाच मराठीमध्ये नैसर्गिक संख्यांचा संच. सम नैसर्गिक संख्यांचा संच. तर या ठिकाणी याचं जे उत्तर आहे किंवा याचं जे आपल्याला सेट लिहायचं तर आपण असं लिहू शकतो ए सेट यादी पद्धतीने लिहायचं असल्यामुळं इन कर्ली ब्रॅकेट सम नैसर्गिक संख्या इव्हन नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 2, 4, 6, 8, 10, 12 and so on. All these number known as set of even natural number. तर इतकंच याचं उत्तर आहे पहा. यानंतर पाहूया आपण सेकंड सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50. सेट ऑफ इवन प्राइम नंबर म्हणजेच या ठिकाणी आपल्याला 1 ते 50 मधील 1 ते 50 मधील सम मूळ संख्यांचा संच लिहायचा आहे. सम मूळ संख्यांचा संच. सम पण असावी आणि मूळ पण असावी अशी फक्त एकच संख्या आहे ती म्हणजे 2. सेट ऑफ इवन प्राइम नंबर फ्रॉम 1 to 50 अँड यू कॅन रिटन ॲज. तर याचं उत्तर येणार आहे बी इज अ सेट ऑफ इन कर्ली ब्रॅकेट ओनली 2. थर्ड वन. यानंतर तिसरा पाहूया सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स. सेट ऑफ निगेटिव्ह इंटिजर्स म्हणजेच सर्व ऋण पूर्णांकाचा संच. मराठीमध्ये सर्व ऋण पूर्णांकाचा संच. तर सर्व ऋण पूर्णांकाचा संच जर आपल्याला लिहायचा असेल तर सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट. तर ऋण पूर्णांक आपल्याला माहिती आहे ऑन नंबर लाईन यू कॅन सी हिअर -1, -2, -3, -4 and so on. All these set known as negative integers. यानंतर पाहूया आपण 4 नंबर 7 बेसिक साऊंड ऑफ अ सरगम और सूर. म्हणजेच संगीतातील 7 मूळ स्वरांचा संच. संगीतातील 7
मूळ स्वरांचा संच। तर पहा, संगीतामधील 7 मूळ स्वर जे आहेत तर जे आपण लिहिले तर ए सेट एच, सा, रे, गा, मा, पा, धा, नी या पद्धतीने लिहू शकतो। आणि हेच जर तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं असेल तर सा, रे, ग, म, प, ध, नी। संगीतातील 7 1 2 3 4 5 6 7 स्वरांचा संच। यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन। हियर द सेकंड क्वेश्चन, राइट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन वर्ड। तर या ठिकाणी ही कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यायची राहिलेली आहे, तर ही कन्सेप्ट आपण समजून घेऊयात। सो फर्स्ट वी इंट्रोड्यूस द साइन and here the meaning of this, if you written as a element of a, so this meaning here the a is element of a, or a is belong to set a, or a is part of a, whereas if you written like means here the a is not element of a, or a is not belong to set a, or a is not part of a। म्हणजे या ठिकाणी सहज आणि सोप्या भाषेत जर आपण सांगितलं तर आपण असं लिहू शकतो या ठिकाणी ए हा ए चा किंवा संच ए चा घटक आहे, ए हा संच ए चा घटक नाही। तर फक्त संचचा घटक आहे किंवा नाही इतकंच आपल्याला या ठिकाणी लिहिता येतं। जर याबद्दल जर माहिती लिहायची असेल तर आपण असं लिहू शकतो, ए हा संच ए चा घटक आहे। आणि या ठिकाणी जर हे वापरलं चिन्ह आपण तर याला आपण असं म्हणू शकतो, ए हा संच ए चा घटक नाही। हे जर आपण इंग्रजीमध्ये लिहिणार असाल तर इंग्लिशमध्ये आपण असं लिहू शकतो, ए इज एलिमेंट ऑफ सेट ए, ए इज एलिमेंट ऑफ सेट ए, और ए इज अ मेंबर ऑफ सेट ए, और ए इज अ पार्ट ऑफ सेट ए। तेच या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल, ए इज नॉट एलिमेंट ऑफ सेट ए, और ए इज नॉट अ पार्ट ऑफ सेट ए या पद्धतीनं। तर याचाच मीनिंग या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे। तर या ठिकाणी जो पहिला प्रश्न दिलेला आहे, राईट द फॉलोइंग सिम्बॉलिक स्टेटमेंट इन द वर्ड, म्हणजेच खालील चिन्हात दिलेले विधाने शब्दात लिहा असं सांगितलेलं आहे। तर पहिल्याचा जो अर्थ होतो तर पहिल्याचा अर्थ असा होतो, 4/3 बिलॉंग्स टू सेट क्यू, किंवा 4/3 हा क्यू चा घटक आहे किंवा सेट आहे। तर हेच जर आपण या ठिकाणी मराठीमध्ये लिहिलं तर याचा आन्सर आपल्याला असं लिहिता येतं, हियर 4/3 is an element of the set Q। हेच मराठीमध्ये जर लिहिणार असाल तर 4/3 हा संच Q चा घटक आहे। 4/3 हा संच Q चा घटक आहे। यानंतर पाहूया आपण सेकंड, हियर -2 is not an element of set n, so its answer -2 is not an element of
द सेट n, आणि हेच जर मराठीमध्ये लिहायचं असेल तर -2 हा संच n चा घटक नाही. नेक्स्ट क्वेश्चन हियर, थर्ड वन. P equal to P is a set of P, all P such that P is an odd number. तर हेच लिहित असताना आपल्याला या पद्धतीने लिहिता येतं. याला जर आपण वर्ड्स मध्ये लिहायचं असेल तर इट्स आन्सर लाईक सेट P or P, set P is an or is a set of all P's such that P is an odd number. म्हणजेच हे जर मराठीमध्ये लिहायचं असेल तर P हा असा संच आहे किंवा P हा असा संच आहे की P चे घटक विषम संख्या आहेत. तर या पद्धतीनं हे आपल्याला लिहिता येईल. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण क्वेश्चन नंबर 3. हियर द क्वेश्चन नंबर 3, राईट एनी टू सेट बाय लिसनिंग और बाय रूल मेथड. म्हणजेच या ठिकाणी आपणास यादी पद्धतीने कोणतेही 2 संच लिहायचे आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी दोन्ही पद्धती वापरायच्या आहेत, सेट बाय लिसनिंग मेथड अँड रूल मेथड पद्धत. तर आपण या ठिकाणी आपल्या सोयीनुसार कोणतेही 2 सेट लिहू शकतो. तर त्यामधला पहिला सेट आपण या ठिकाणी लिहूयात. लिसनिंग मेथड. यादी पद्धतीने हा संच कसा लिहायचा पहा. यादी पद्धती. तर यादी पद्धतीने संच लिहित असताना एक उदाहरण जर आपण लिहिलं तर संच A बरोबर 2, 3, 5 and 7. तर या ठिकाणी संच A हा आपण प्राइम नंबरचा संच लिहिलेला आहे फ्रॉम 1 to 10. तोच आपल्याला जर गुणधर्म पद्धतीने लिहायचा असेल तर A इज सेट ऑफ X or all X such that X is prime number from 1 to 10. Means here the listening method and here the rule method. म्हणजे सेट दोन्ही तेच आहेत. एक यादी पद्धतीने लिहिलेला आहे आणि एक गुणधर्म पद्धतीने. यानंतर पाहूया आपण दुसरं उदाहरण. सेट A by listening method. यादी पद्धत. A, I, O, U and E मीन्स द सेट ऑफ वोवेल्स. तर या ठिकाणी स्वरांचा संच आपण या ठिकाणी लिहिलेला आहे आणि तो लिसनिंग मेथडने लिहिलेला आहे. तर यानंतर आपण रूल पद्धत वापरूयात. रूल मेथड यालाच आपण गुणधर्म पद्धत असं म्हणतो. तर गुणधर्म पद्धतीने हा सेट लिहित असताना सेट A
is a set of x, all x such that x is an vowels in English alphabet. म्हणजेच हे जर तुम्ही मराठीमध्ये लिहायचं असेल तर x हा असा घटक आहे की x हे सर्व स्वर आहेत. तर या पद्धतीने आपण हा सेट लिहू शकतो. यानंतर पाहूया आपण फोर्थ क्वेश्चन इज राइट द फॉलोइंग सेट युजिंग लिसनिंग मेथड. खालील संच आपल्याला यादी पद्धतीने लिहायचे आहेत आणि पहिला जो आपल्याला सेट सांगितलेला आहे तो म्हणजेच भारतीय सौर वर्षातील सर्व महिन्यांचा संच, ऑल मंथ इन इंडियन सोलार सिस्टीम. भारतीय सौर वर्षातील महिने. तर याचं डायरेक्टली आन्सर जर लिहायचं असेल तर आपण डायरेक्ट सेट ए. तर या ठिकाणी बऱ्याच वेळेस आपला गोंधळ असा होऊ शकतो की आपण भारतीय सौर वर्षातील महिने म्हणजे मराठी महिने लिहायचे ते लक्षात ठेवा. तर या ठिकाणी जर आपण सर्व महिन्यांची नावं लिहिली तर पहिला महिना आहे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, and the last one Falgun. All these set known as all months in the Indian solar system. भारतीय सौर वर्षातील महिन्यांची नावे. यानंतर पाहूया आपण सेकंड क्वेश्चन. लेटर इन द वर्ड कंप्लेंट. So its answer so easy, like the set B is set of all letters means C, O, M, P, L, E. आता या ठिकाणी M डबल आहे तर फक्त एकदाच M घ्यायचं हे लक्षात ठेवा. E, N and T. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. सेट ऑफ ह्यूमन सेन्सर ऑर्गन म्हणजेच मानवाच्या सर्व ज्ञानेंद्रियाचा संच. मानवाच्या ज्ञान इंद्रियांचा संच. तर मानवाची जी काही ज्ञानेंद्रिय आहेत तर त्या ज्ञानेंद्रियाचा संच आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे यादी पद्धतीने. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो जसं की सेट पी, सेट ऑफ ह्यूमन सेन्सर ऑर्गन. यामध्ये नोज, इयर्स, आईज, टंग अँड स्किन. हेच तुम्हाला जर मराठीमध्ये लिहायचं असेल नाक, कान, डोळे, जीवा किंवा जीव आणि त्वचा या पद्धतीने लिहू शकता. यानंतर पाहूया आपण फोर्थ. सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20. सो हियर इट्स सोल्यूशन लाइक सेट ऑफ प्राइम नंबर, सेट ऑफ D, प्राइम नंबर 1 to 20, 2, 3, 5, 7, 11, 13, 17 and 19. सेट ऑफ प्राइम नंबर फ्रॉम 1 to 20 म्हणजे 1 ते 20 पर्यंतच्या
मूळ संख्यांचा संच. मूळ संख्यांचा संच. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट द क्वेश्चन, नेम ऑफ कॉन्टिनेंट ऑफ द वर्ल्ड. म्हणजेच जगातील खंडांची नावं आपल्याला या ठिकाणी लिहायची आहेत. जसं की आशिया, आफ्रिका, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, अंटार्क्टिका, युरोप अँड ऑस्ट्रेलिया. सो हियर इट्स आन्सर set of A is equal to the name of continent म्हणजे जगातील किंवा पृथ्वीवरील खंडांचा, पृथ्वीवरील खंडांचा संच. तर यामध्ये कोणते कोणते खंड आहेत? आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, देन नॉर्थ अमेरिका and last South America. हेच नाव तुम्ही मराठीमध्ये लिहिलात तरी पण लिहू शकतात. आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अंटार्क्टिका, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका. यानंतर पाहूया आपण नेक्स्ट क्वेश्चन. द नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग सेट युजिंग रूल मेथड. तर रूल मेथडनी किंवा गुणधर्म पद्धतीने आपल्याला हे सेट लिहायचे. यामध्ये पहिलं उदाहरण आहे, ए इज अ सेट ऑफ 1, 4, 9, 16, 25, 36, 49, 64, 81 and 100. So its answer here, a set is a set of x, all x such that x is equal to n square, where n is or n belong to natural number or n less than or equal to 10. So x, a set is a set of all x such that x is equal to n square, where n is belong to natural number or n is element of n. Here n means natural number, or n is less than or equal to 10. Now the next question, here the set 6, 12, 18, 24, 30, 36, 42 and 48. तर या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात आली असेल की या ठिकाणी x हे सर्व मल्टिपल ऑफ 6 आहेत. मीन्स ऑल दिस एलिमेंट आर मल्टिपल ऑफ 6. तर या ठिकाणी बाय रूल मेथड यू राइट एज हियर b is a set of x such that x is equal to 6n, because in multiple of n, where n is element of n and n is less than 9. Different way you can written as n is equal to multiple of n also you can write. Now the next, C is equal to SMILE, where you can written as C is set of. तर C हा असा संच आहे जसं की x आणि x हे किंवा x is a letter of the word smile.
म्हणजेच आपण असं लिहू शकतो सी बरोबर महिरपी कंसा आणि एक्स हा किंवा एक्स हे स्माइल या शब्दातील अक्षरे आहेत। या पद्धतीने आपल्याला हा सेट लिहिता येतो। यानंतर पाहूया आपण चौथा प्रश्न। हियर द डी सेट डी इज इक्वल टू संडे, मंडे, ट्यूसडे, वेन्सडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे। सो यू कॅन राइट हियर द सेट डी set of x all elements such that x is a day of week। आणि हे जर मराठीमध्ये लिहिणार असाल तुम्ही तर डी हा असा संच आहे ज्यामधील x हे घटक आणि x हे असे घटक आहेत की x हे आठवड्याचे वार आहेत। तर मराठीमध्ये तुम्ही या पद्धतीने लिहू शकतात। आणि यानंतर पाहूया आपण शेवटचा सेट x इज इक्वल टू AET। सो हियर x इज इक्वल टू द एलिमेंट y सच दैट ऑल y is a letter of word AET। AET means EAT it or another TAT also। म्हणजे आपण असं लिहू शकतो x हा असा संच आहे ज्यामधील y हे सर्व घटक y हे EAT इट या शब्दातील अक्षरे आहेत। तर या पद्धतीनं सर्व प्रश्न प्रॅक्टिस सेट 1.1 मधील सर्व प्रश्न आपण या ठिकाणी सोडवून घेतलेले आहेत। यानंतर टाइप्स ऑफ सेट, सिंगलटन सेट, एम्प्टी सेट, नल सेट, फायनाइट सेट अँड इन्फानाइट सेट आणि संचाचे सर्व प्रकार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात। भेटूया आपण लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।